नमस्ते, स्वागत आहे तुमचं टेस्टी उमा रेसिपीमध्ये। आज आपण झटपट होणारे लोणचे हे बनवणार आहोत। बाजारात कैऱ्या हे मिळू लागली तर तुम्ही लोणचे हे अगदी 5 मिनिटात बनवू शकता। हे लोणचे फार जास्त काळ टिकत नाही आणि ताजेच खायला छान लागते। म्हणून येथे मी एक कैरीचे लोणचे हे झटपट बनवणार आहे। कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून अगदी कोरड्या करून घ्याव्यात। त्याची देठ काढून अगदी अशा छोट्या हे फोड्या कराव्यात, म्हणजेच लोणचे हे पटकन मुरते आणि लगेच आपण खाऊ शकतो। आणि कोरड्या बाउलमध्ये ते काढून घ्याव्यात। सर्वात अगोदर मी इथे मीठ हे टाकून घेते। मीठ हे थोडं जास्तीच यामध्ये घालावे। अर्धा चमचा यामध्ये हळद पावडर, हळद आणि मीठ टाकल्यानंतर हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात। शक्यतो ते हातानेच व्यवस्थित हे मिक्स करून घ्या, म्हणजे ते प्रत्येक कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ हे व्यवस्थित लागेल। हे पहा, आपण सर्व कैरींच्या फोडींना आपण हळद आणि मीठ व्यवस्थित हे लावून घेतले। त्यानंतर 1 चमचा आपण यामध्ये मिरची पावडर हे टाकूया। हे मिरची पावडर थोडे वेळ असंच ठेवायचं। तर मी येथे एका भांड्यामध्ये 2 टेबलस्पून तेल हे कडकडीत गरम करून घेतले। त्या तेलामध्ये 1 टेबलस्पून जिरी आणि 1 टेबलस्पून मोहरी यामध्ये टाकायचा आणि ही फोडणी आपल्याला या कैरीच्या लोणच्यावर असं टाकायचे आणि हे पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तिखट आणि तडका ह्या कैरींच्या फोडींना हे लागले पाहिजे। तर इथे आपलं तयार आहे जेवताना तोंडीला लावण्यासाठी चटकदार हे कैरीचे लोणचे। हे लोणचे 2-3 दिवस टिकते, फार जास्त काळ टिकत नाही। म्हणून जेवताना हवेल तेवढेच लोणचं हे टाकायचं। अशा पद्धतीने लोणचे हे करून घ्यायचं, म्हणजे पटकन बनतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं। तुम्हाला झटपट होणारी कैऱ्याची लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच सोबतच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।